नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळं 2026-27साठी आपल्यापैकी कुणालाही काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर आपण नक्की ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा. महाराष्ट्रासह देशभरामध्ये मेरिटवर आणि मॅनेजमेंट कोटा या दोन्ही प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया आपण विद्यार्थ्यांसाठी करत असतो. अनेक वर्षापासून आपण हे काम करतोय. त्यामुळे निश्चितपणे एकदा भेट द्या, माहिती घ्या आणि मग पुढचा निर्णय तुम्हाला करता येईल. निश्चितपणे तुम्हाला या 2026मध्ये तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्की मदत करू. आता या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर करतोय. महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून यावर्षी जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पाडण्यात आलेली होती, या रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पाडल्यानंतर काल म्हणजे 18 तारखेला काल रात्री उशिरा 3 प्रकारच्या लिस्ट ह्या सी टी सेलनं जाहीर केल्या. पहिली लिस्ट होती रजिस्टर्ड कॅन्डिडेटची, दुसरी लिस्ट होती प्रोविजनल मेरिट लिस्ट, ज्यामध्ये जवळजवळ 800च्या आसपास पेजेस होते. 33,000 समथिंग विद्यार्थी त्यात रजिस्टर झाले आणि अनेक मुलं त्यामध्ये जे येतं जनरलमध्ये त्यांना कन्वर्ट केलेलं होतं किंवा नॉट एलिजिबल होते काही विद्यार्थी. त्यानंतर रिजेक्ट लिस्टमध्ये जवळजवळ 972 विद्यार्थी होते. 21 पेजेसची ती एक वेगळी लिस्ट होती. आणि या सगळ्यामुळं जे येते आज दिवसभर अतिशय वातावरण तापलेलं होतं, कारण अनेक विद्यार्थ्यांचं कॅटेगरी सोडून त्यांना जनरलमध्ये त्या ठिकाणी सी टी सेलनं टाकलेलं होतं. काही केसमध्ये विद्यार्थ्यांनी सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असेल, परंतु एका बी डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असेल तर त्याचा फॉर्म रिजेक्ट झालेला होता, त्याचं रिजेक्टच्या लिस्टमध्ये नाव होतं. यामुळं आज दिवसभर विद्यार्थी पालकांचा आमच्याकडं कंटिन्यू वावर होता. त्या दरम्यान जेवढे काय होईल महत्त्वाचे अपडेट जे आले ते तुमच्यापर्यंत मी शेअर केले. परंतु आता सी टी सेलनं ऑल इंडियाचं एक शेड्यूल पब्लिश झालेलं आहे थोड्या वेळापूर्वी, जे मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलं आहे. तर त्या शेड्यूलमध्ये काही बदल झाले, म्हणजे त्याच्यात वाढ झालेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र सी टी सेलनं सुद्धा आता परत एकदा नवीन नोटीस काढून जे विद्यार्थी ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत, प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे पण त्रुटी नाही आहे, ते सोडून उर्वरित ज्यांची काही ना काही रिमार्क आलेला आहे, त्रुटी आलेली आहे, त्यांच्यासाठी आणि ज्यांचं अर्धवट राहिला अर्ज, प्रॉपर सबमिशन झालं नाही, काही डॉक्युमेंट्स फिजिकल कॉपी उपलब्ध नव्हत्या, रिसिप्ट अपलोड केल्या होत्या म्हणून रिजेक्ट लिस्टमध्ये नाव आलं आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, आणि ज्यांनी यापूर्वी MBBS BDSमध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची नोटीस त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. नेमकी नोटीस काय असणार आहे, यातून आपण काय पॉझिटिव्हली घ्यायचं आहे हे थोडक्यात समजून सांगतो. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. सगळ्यात पहिले नोटीस नंबर 10मध्ये जो विषय आहे नोटीसचा, रिवाइज शेड्यूल पब्लिश बाय MCC न्यू दिल्ली, त्यामुळं आपण रेफरन्स घेतला सी टी सेलनं. त्यामुळं सी टी सेलनं शेड्यूल रिवाईज केलं आहे. नवीन शेड्यूलमध्ये काय दिलं आहे बघा, खूप केअरफुली ऐका किंवा ही नोटीस तुम्ही डाउनलोड करून घ्या सी टी सेलच्या पोर्टलवरून, कारण याच्यामध्ये जे डिटेल दिलेले ते अतिशय महत्त्वाचे आहेत. विषय पहिला, ग्रीव्हन्स पिरियड फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट whose name appeared in provisional merit list dated 18/8/2026. Candidate from provisional merit list dated 18/8/2026 should note that they will not be given opportunity to raise grievances at later stage. Therefore, they should complete the process within the given schedule. काय म्हटलं मी, ज्या मुलांचं ऑलरेडी प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे परंतु त्यांना काही ग्रीव्हन्सेस आलेले आहेत, त्यांच्यासाठी काही रिमार्क आलेले आहेत, त्यांनी कुठले तरी डॉक्युमेंट प्रॉपर वेने अपलोड केलेले नाही आहेत, हे सगळं करण्यासाठी त्यांना 20 तारखेपर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच वेळ देण्यात आलेला आहे. किती मुलं आहे प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये? खूप आहेत की ज्यांचं प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं पण काही रिझर्व कॅटेगरीचे होते, त्यांना कन्वर्ट केलं आहे जनरलमध्ये. म्हणजे काय झालं, काहींनी नॉन क्रिमिनलची रिसिप्ट अपलोड केलेली होती, तर आता त्यांना त्या ठिकाणी ऑफिशियली नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. ठीक आहे. काहींनी व्हॅलिडिटीची रिसिप्ट अपलोड केलेली होती, त्यांचंही नावासमोर जनरल कॅटेगरी आलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं रितसर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. आज दिवसभरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया केली असेल, त्यांनी फार टेन्शन घेण्याचं कारण नाही. ही प्रक्रिया त्यांना ऑलरेडी माहिती झाली, त्यांनी ती प्रक्रिया पूर्ण केली, काय टेन्शन घेऊ नका. ज्यांनी केली नाही त्यांच्यासाठीचा हा विषय. म्हणजे काय, ज्यांचं रिमार्क पेंडिंग आहे, ज्यांनी अजूनही कुठे अंडरटेकिंग अपलोड करायचं आहे, कुठं त्यांना रिसिप्ट अपलोड करायची आहे, कुठे त्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, यासाठी जे काय असेल आपलं ऑलरेडी प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव असेल आणि जर आलेला रिमार्क
अपडेट करायचं आहे, क्युरी रेज करून ते सगळं सबमिट करायचं असेल तर 20 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ आहे. कुणासाठी? ज्यांचं नाव ऑलरेडी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे. अर्थात त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये खाली बरेच नाव आहेत की ज्यांचं जनरल कॅटेगरी कन्वर्टेड असं दिलेलं आहे. त्यांनी कृपया याची नोंद घ्या, कारण तुमचं नाव ऑलरेडी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलं आहे पण ते ओपनमध्ये आलेलं आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही एखाद्या रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल आणि तुम्हाला जर जनरलमध्ये टाकत असेल सिटी सेल, तर ती चूक तुम्हाला उद्या दुरुस्त करता येईल किंवा आज रात्री करता येईल. ऑलरेडी प्रोसेस सुरू झाली आहे. उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला यासाठी वेळ आहे. या दिलेल्या वेळेत जर तुम्ही तुमची त्रुटी दुरुस्त केली नाही तर तुम्हाला जनरलमध्ये टाकण्यात येईल. 2 लॉस होतात. एकतर मेरिट तुम्हाला जास्त फेस करावं लागेल, दुसरं फुल फीस भरायची वेळ येईल. त्यामुळं कृपया कुणी गाफील राहू नका. आणि मी नॉर्मली म्हणत नाही सबस्क्राईब करा, शेअर करा, गरजूंना म्हणतोच मी, मला सवय, पण हा व्हिडिओ शेअर करा लोकांना. का? असे मुलं खूप आहेत की ज्यांचं जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे पण त्यांचं नावापुढं जे येतं तिथं जनरल झालेलं आहे. जनरल म्हणजे काय म्हणता येईल त्याला, आपण तुम्हाला मी ओपनच करतो. काय म्हणत आहे? कन्वर्टेड काय म्हणतं ते? CVC कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता मी शेवटचा जर विद्यार्थी पाहिला आपण तर त्याचं काय दिलं आहे? इनव्हॅलिड CVC कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल नॉट एलिजिबल. काय केलं त्याला? कन्वर्टेड. काय नाव आहे विद्यार्थ्याचं? कांबळे तनिष्का. होऊ शकतं हा विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो पण अपेक्षित डॉक्युमेंट अपलोड न केल्यामुळं तर त्याला जे येतं त्या ठिकाणी जे येतं जनरलमध्ये कन्वर्ट केलं आहे. असे खूप आहेत. इनव्हॅलिड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नॉट एलिजिबल. म्हणजे नॉट एलिजिबल का झाले मुलं? तर प्रॉपर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड केलं नाही म्हणून. थोडक्यात काय, जे पण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं आहे म्हणजे बघा, एकूण 33,000 विद्यार्थ्यांची नावं ऑलरेडी वर आहेत प्लस 33,841 आणि त्यापुढे साधारण पेज नंबर 809 म्हणजे 808 म्हणूया आपण, 808 815 पेजपर्यंत हे सगळे विद्यार्थी नॉट एलिजिबल किंवा त्यांचे काहीतरी डॉक्युमेंटच्या त्रुटी होत्या. कृपया आपण आपला डेटा अपडेट करा. हा झाला एक विषय. दुसरा विषय, जे विद्यार्थी कुठल्याही कारणास्तव आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकले नाही तर त्यांच्यासाठी जे ते सिटी सेलनं अतिशय खूप चांगलं काम केलेलं आहे. खरं म्हणजे MCCचं शेड्यूल बदलल्यामुळं ही एक चांगली सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं परंतु कुठल्याही कारणास्तव ते अर्धवट राहिलं, डॉक्युमेंट अपलोड करायचे अर्धवट राहिले, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट उपलब्ध नव्हतं, नॉन क्रिमिनलची पावती अपलोड केलेली होती, सबमिट केलं नाही, 1,000 रुपयाची फीस भरायची होती ती भरायचीच राहिली, केवळ रजिस्ट्रेशन केलं, डॉक्युमेंट अपलोडिंग पेंडिंग राहिलं, कोणताही रिझन असू द्या, तुमचा जर फॉर्म रिजेक्ट लिस्टमध्ये गेलेला असेल तर कृपया तुम्हाला ते सगळे अपडेट करण्याच्या संदर्भानं जे तर आता वेळ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कधीपर्यंत आहे? 20 ऑगस्टपासनं म्हणजे उद्यापासनं रात्री 8 वाजता ही प्रक्रिया सुरू होईल, 8 PM. कधीपर्यंत? तर 21 ऑगस्ट रात्री 8 वाजेपर्यंत. म्हणजे आता आमच्याकडे बरेचशी मुलं आहेत की ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आलेली होती, त्यांचं रिजेक्ट लिस्टमध्ये नाव आलं. आता अर्थात आम्ही या सगळ्यांना उद्या रात्रीच बोलवणार, यांची प्रक्रिया उद्या रात्रीच पूर्ण करणार. पण जे पण विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतील ज्यांचं नाव रिजेक्ट लिस्टमध्ये आलेलं आहे, 972 विद्यार्थी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी कृपया या वेळेची नोंद घ्या. तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून रितसर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी, तुमची आवश्यक ती फीस भरण्यासाठी केवळ 24 तास दिलेले आहेत. 20 तारखेपासून 21 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत म्हणजे उद्या रात्री 8 ते परवा रात्री 8, 24 तास तुमच्याकडे उपलब्ध आहे. ज्याही विद्यार्थी या प्रक्रियेत आहेत ज्यांचं रिजेक्टेड लिस्टमध्ये नाव आहे, कृपया याची नोंद घ्या. यापुढचं शेड्यूल अर्थात 22 तारखेपासून जी चॉईस फिलिंग होणार होती त्याचं शेड्यूल आता बदललं, कारण रजिस्ट्रेशन परत एकदा रिओपन झाल्यामुळं पुढचं सगळं शेड्यूल चेंज झालेलं आहे. ऑनलाईन डॉक्युमेंट आणि फीस पेमेंटसाठी 21 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत वेळ आहे नव्यानं रजिस्टर्ड होणाऱ्या विद्यार्थ्यांना. परंतु कुणीही एवढी उशिराची वाट पाहू नका. उद्या रात्रीपासून परवा दुपारपर्यंतच आपली सगळी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करा. यानंतर डॉक्युमेंट अपलोड करणं, फीस पेमेंट ॲज युजल 21 तारखेला रात्री 12पर्यंत पेमेंटसाठी आणि अपलोडिंगसाठी, डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी वेळ आहे, ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्स अपलोड करायला. त्यानंतर
जे विद्यार्थी या ठिकाणी रजिस्टर्ड होतील नव्यानं किंवा जे रिजेक्टेड होते परंतु त्यांनी त्यांची पूर्तता केली तर त्यांचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन 23 तारखेला होईल आणि 23 तारखेला पब्लिकेशन ऑफ रिवाइज रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट ही 23 तारखेलाच पब्लिश होईल आणि त्यानंतर पब्लिकेशन ऑफ रिवाइज प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे आता जे रिजेक्टेड आहेत त्यातलेही नवीन ॲड होतील, काही रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं ते रजिस्ट्रेशन करतील. तर हे सगळ्या मुलांचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होऊन 23 ऑगस्ट 2026ला ही प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल. 24 तारखेला काही ग्रीव्हन्सेस असतील तर ते तुम्हाला रेज करता येईल. कुणाला? ओनली दोज कॅन्डिडेट हू आर न्यूली रजिस्टर्ड अँड हू हॅव न्यूली अपलोडेड ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड सबमिटेड विल बी एलिजिबल टू सबमिट देअर ग्रीव्हन्सेस. म्हणजे कोण? जे आता रिजेक्ट लिस्टमध्ये आहेत आणि जे नव्यानं रजिस्टर करतील तेवढेच विद्यार्थी. परत एकदा सांगतो, प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ज्यांचं ऑलरेडी नाव आहे त्या विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध नसेल. त्यांना ती सुविधा कधीपर्यंत उपलब्ध आहे? उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत. याची परत एकदा नोंद घ्या. 24 तारखेला ही लिस्ट पब्लिश झाल्यानंतर 25 तारखेला सीट मॅट्रिक्स फायनल मेरिट लिस्ट येईल. 25 तारखेलाच प्रोविजनल सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि 26 तारखेपासून 29 तारखेपर्यंत चॉईस फिलिंगला त्या ठिकाणी वेळ असेल. इथे मात्र आता एक दिवस ॲडिशनल वेळ CET सेलनं दिलेला आहे. 26 तारखेपासून 29 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगला वेळ असेल. 30 तारखेला लिस्ट जाहीर होईल आणि 31 ऑगस्टपासून 4 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी संबंधित कॉलेजला जाता येईल. सो हे अतिशय महत्त्वाचं शेड्यूल आहे. नोटीस नंबर 10 आपण डाउनलोड करून घ्या. येणाऱ्या काळामध्ये ती आपल्याकडे उपलब्ध असावी. हे शेड्यूल जे आहे ते आता फारसं चेंज होण्याचं काही कारण नाही, कारण ऑलरेडी MCCनं यापूर्वी एकदा दोनदा शेड्यूल चेंज केलं. त्यामुळे CET सेलचं पण आपल्याला जो आहे तो बेनिफिट या ठिकाणी मिळतो आहे. याचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि दिलेल्या सूचनेनुसार आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. हा महत्त्वाचा विषय या ठिकाणी शेअर करतो आणि थांबतो. धन्यवाद.